आर एम ट्रॉफी 2026 फायनल डे पहिल्या मॅचचा रिझल्ट आपण बघितला तर योगेश पवार प्रतिष्ठान गावदी उंबारली या टीमने पहिला सामना जिंकला. 75 धावसंख्या बनवत असताना खरं तर ते टार्गेट ते बनवता आलं नाही ओमसाई अगासन या टीमला आणि पहिल्या फेरीमधून खरं तर दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ हा उंबारली पाहायला मिळाला. सेकंड मॅच कडे आपण वळलो. सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने बी आणि त्यांच्या विरोधात फायटर 11 उत्तर शिव या दोन टीममध्ये ही दुसरी मॅच आहे. टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेण्यात आला. त्या ठिकाणी आपण बघतोय तर ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. दिवेश आणि अजय. दिवेश अनेक वर्ष या टीमसाठी खरं तर ओपनिंग करतोय. नेहमी तुम्हाला उत्तर शिव संघ जीवन चौधरी यांचा पाहायला मिळाला तेव्हा जीवन हाच खेळाडू खरं तर ओपनिंगला येत असतो आणि तोच ओपनिंगला आलाय. त्याच्या समवेत जर आपण बघितलं तर त्याच्या जोडीला स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अजय. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा विनंती करेन. मॅनेजमेंट कमिटीची सूचना येते. दुसरी मॅच सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने बी त्यांच्या विरोधात फायटर 11 उत्तर शिव. दिवेश आणि अजय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तर टीम हेदूटनेचा स्ट्रायकर बॉलर रोहित पाटील होतोय तयार. फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. पॉवर प्ले असल्या कारणाने दोन फिल्डर बॉलिंग लाईनअपच्या हिशोबाने नेहमी तुम्ही रोहितला बघितला आहे. पण रोहित जेव्हा जेव्हा खरं तर पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती घेतो तेव्हा तो फील्ड प्ले सेट करत असतो. त्याला माहिती आहे की कोणत्या रिझनमध्ये खरं तर बॉल खेळू शकतो बॅट्समन. त्याला रीड करून मग कुठे फील्ड प्ले सजवली जाते त्या अनुमानाने इथनं फील्ड प्ले सेट करत असताना दुसऱ्या मॅचला होती सुरुवात पहिल्या षटकासाठी रोहित पाटील. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल सहजरित्या फक्त गतीचा वापर केला. स्क्वेअर लेगला धीरज होते परंतु त्यांनाही बेदून बॉल चाललाय स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर. पहिला षटकार. थँक्यू. सहजरित्या जास्त मेहनती करायची गरज भासली नाही. मिनिमम एफर्ट्स अँड मॅक्झिमम रिझल्ट. रोहित पाटीलचा जो वेग होता त्या वेगाचा फक्त वापर करत असताना दिवेश बाटमधला पहिला षटकार आलाय. ओव्हर द विकेट. आता फसवलं. आता पेस व्हेरिएशन ही खासियत या गोलंदाजाकडे. प्रत्येक गोलंदाजाकडे ना खरं तर त्याचा एक फेवरेट बॉल असतो आणि आपण असं म्हणतो की व्हेरिएशन इज अ बेस्ट वेपन. तुमचा अस्त्र असतो कमी गतीचा बॉल आणि नेहमी रोहित पाटीलला तुम्ही असंच खरं तर दिमागाच्या वापराने अनेक सारा बॅटरला थांबवताना बघितलंय. जेव्हा त्याच्यावरती अटॅक होतो तेव्हा तो त्यांना थांबवत असतो आणि हा थांबवणाराच बॉल होता स्लो. आता यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या संपर्कामध्ये नाही आहेत. ऑन साईडला धीरज डीप स्क्वेअर लेगला तर फिल्डिंग करत होते. बॉलकडे येत असताना षटकाराचं प्रत्युत्तर दिलं डॉट बॉलने आणि त्याच्यानंतर आपण बघता ही सिंगल. या मॅचमध्ये ना खरं तर खूप काही घडेल बिघडेल कारण आज या टीममध्ये सतीशही नाही आहे. तोही इंजरी फेस करतोय. जरूर तुम्हाला यशही कमी भासेल आणि चर्चा झाली हेदूटनेच्या खेळाडूंसोबत की तब्बल या टीममधले 5 खेळाडू असे आहेत जे 5 खेळाडू इंजरी फेस करतात. त्याच्यामुळे कुठेही तो इम्पॅक्ट खरं तर पडू शकतो कारण यश काळांचं नसणं सतीशचं नसणं आपण बघताय तर थोडीशी इंजरी फेस असल्या कारणाने ते 2 खेळाडू आज खरं तर या टीममध्ये नाही आहेत. पण ती त्याची जिम्मेदारी आहे पूर्णपणे. लालचंद्र भंडारी आणि त्यानंतर प्रदीपवरती रोहितवरती त्या दरम्यान विकी आहे. त्यालाही माहिती आहे की जिम्मेदारी उचलावी लागेल कारण टीम सध्या तरी थोडासा बॅटपाय जळते खेळाडूंच्या अनुपस्थितीने. स्ट्रायकिंगवरती अजय. फुल टॉस बॉल ऑन साईडला. ही चुकी झाली. फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल करत असताना इथेही बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पण अंपायर्स काय दर्शवतात ते बघूयात. चौकार की षटकार. या षटकार आहे आणि अजयची सुरुवात होत असताना षटकाराने. ॲक्शन रिप्ले आपण बघूयात. सहजरित्या खेळले. पहिला बॉल खरं तर दिवेशने फेस केला तिथे स्क्वेअर लेगला षटकार गेला. इथे अजयला आपण बघितलं तर सहजरित्या गतीचा वापर करण्यात आला. फुल टॉस बॉल सेकंड मिस्टेक झाली रोहित पाटीलची. त्या दुसऱ्या बॉलवरती पाहायला मिळाला खरं तर डॉट बॉल आणि त्याच्यानंतर सुरुवातीला जी दिवेशने सुरुवात केली होती ती सुरुवात अशीच करत असताना अजय त्याच्याही बॅटमधून षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 13. दोन्ही खेळाडूंची सुरुवात ना खरं तर षटकाराने झाली आहे. नेक्स्ट बॉल. ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. थोडासा बाउन्स बॉल कट करायचं होतं परंतु ते जमलं नाही. अजयच्या शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये स्पष्ट आहे की फुटवर्क नव्हता अजयचा. त्याच कारणास्तव ओव्हर द विकेटने बॉल पडला. विथ द अँगल बाहेर काढण्याचा प्रयत्न रोहित पाटीलचा तो सक्सेसफुल झाला आणि पहिल्या बॉलवरती षटकारानंतर जो कमबॅक होता ना त्याचा सेम कमबॅक तुम्ही बघितला.
अजयच्या बॅटमधून षटकार आला, त्यानंतर त्याला थोडासा दूर ठेवण्यात आला बॉल, तिथे डॉट बॉल फेस केला अजयने. कमी गतीचा बॉल इथे खरं तर स्क्वेअर लेगला कॅच ड्रॉप झाली असं वाटतंय, कारण बॉल अगदी जमिनी लगत होता, तिथे क्विक त्याला बघावं लागलं, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. फिल्डरची नाराजी स्पष्ट सांगतीये की कॅच ड्रॉप झाली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघूयात. ओव्हर द विकेटने खूप चांगला बॉल होता, कमी गतीचा जरूर नव्हता, परंतु फ्लाईट देण्यात ती डीप झाली. बॉलला ऑन साईडला तर यस कॅच ऑलमोस्ट हातामध्ये पडली होती, परंतु शेवटच्या अटेम्प्टमध्ये ती कॅच या ठिकाणी ड्रॉप झाली, अन्यथा अजय बाद झाला असता. परंतु पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या उत्तरशिव बॅटिंग करत असताना 14 आकड्यावरती पोहोचली आहे. 14 ऑन बोर्ड. शेवटच्या बॉलवरती आपण असं म्हणूही शकत नाही की मिस्टेक झाली फिल्डरची, कारण फाईन लेग थर्ड मॅन आणि स्पेशली पॉवर प्लेमध्ये जेवढे फिल्डर असतात ना, एखादा जास्त गतीचा बॉल जेव्हा हँडल करतो बॅटर, तेव्हा त्यांच्यासमोर खरं तर वेगाने तो बॉल येत असो, मग ते विदिन अ सेकंड आपल्याला विचार करावा लागतो की हा बॉल आल्यानंतर कसं त्याला फेस जावं. आणि अनेक वेळा शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, फाईन लेग असेल, थर्ड मॅन असेल, जो फिल्डर त्या ठिकाणी फिल्डिंग करतो ना, त्यांनाच समजतं की किती फास्ट खरं तर तो बॉल आपल्याकडे येतो. त्यामुळे तेच झालं. शॉर्ट स्क्वेअर लेगला कॅच ड्रॉप झाली, तिथे अजयला जीवनदान मिळालं. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली 14, आणि आता दुसऱ्या ओव्हरसाठी भूषण आलाय ओव्हर नंबर 2ला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 14. पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरसाठी भूषण. राऊंड द विकेट, व्यवस्थित बॅटवरती नाहीये फिल्डर, त्या ठिकाणी बॉलला ते फील्ड करतात टीमचे कॅप्टन लालचंद्र भंडारी. तिथे बॉलची फिल्डिंग करत असताना लालचंद्र भंडारीने ओपिनमध्ये स्पष्ट सांगितलं की सध्या तरी बॉलिंग जास्त चालत नाही आहे, बॉलिंगवरती करता थोडासा मार पडतोय, त्याच्यामुळे काहीसा इम्पॅक्ट पडत चालला टीमवरती. पण अनेक वर्षाचा अनुभव आहे लालचंदकडे, ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांनी नेहमी या टीमला लीड केली आहे. आता ती जिम्मेदारी तो यंगस्टरवरती जास्त सोपवत असतो, कारण मेन तुमच्या टीमकडे एक चाणक्य विकेट किपर असेल ना, तर तुम्ही बॉलरला डायरेक्शन देऊ शकता. तो सध्या तरी करतोय प्रदीप. नेक्स्ट बॉल. दिवेशसाठी हा बॉल टप्पा पडला, थोडासा बाउन्स, आणि तीच आपण चर्चा करत होतो की एखादा विकेट किपर जर तुमचा चाणाक्ष असेल ना, तर तुम्ही तुमच्या बॅटरला करतर लेंथ आणि लाईनवरती आणू शकता. प्रदीपने तेच डायरेक्शन दिलं, कारण विकेट किपर तुमचा जेव्हा चांगला असतो तेव्हा तुम्ही बॉलरची लेंथ आणि लाईन नेहमी करतर सुधारताना बघितली आहे, आणि तेच झालं. इथं डायरेक्शन देत असताना भूषणला हा चेंडू डॉट, पहिल्या बॉलवरती आली सिंगल, त्याच्यानंतर डॉट बॉल. टीमची धावसंख्या 15. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक सुरू आहे, आणि आत्तापर्यंत धावा तुम्ही बघताय 15. 15 ऑन बोर्ड. दिवेश आत्तापर्यंत खेळतोय 7 वरती, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, एक षटकार अजयच्याही बॅटमधून आलाय. ओव्हर द विकेट स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, पण तो टप्पा पडला, बाउन्स बॉल तर ऑप्शनच्या बाहेर निघालाय. ते सांगतात अंपायर्स व्हाईट बॉलचा इशारा त्याने दिलाय. जसा स्विच इट झाला तसा बॉल खरं तर शरीरापासून दूर ठेवायचा होता, परंतु थोडासा टॉसही करण्यात आला. हा ॲक्शन रिप्लेस साईड अँगलने थोडीशी मुवमेंट चेंज होती, कारण उजव्या पायावरती वेट तो थोडासा ॲडजस्ट केला होता दिवेशनं, परंतु स्विच इट खेळण्याचा प्रयत्न जरूर फसला असला तरी व्हाईट बॉलचा इम्पॅक्ट मिळाला. टीमच्या टोटलमध्ये आज होते एक सिंगल, धावा 16, आणि ऑनसाईडला आता लॉफ करण्यात आला आहे. आधी जम्प घेतली, त्याचा बेनिफिट करता मिळाला नाही, आणि बॉल चालला लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. दिवेशच्या बॅटमधला दुसरा षटकार. स्टेप आउट होऊन पद्धताली त्याचा वापर करत असताना थोडासाच पुढे आला. टप्पा समोर बघितल्यानंतर ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. लॉंगॉनला परफेक्टली टार्गेट करत असताना बॉल बॉर्डरच्या बाहेर षटकाराने टीमची धावसंख्या 22. ओव्हर द विकेट. आता कमी गतीचा बॉल, लेंथी थोडीशी पुढे होती. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना डॉट बॉलने, आणि इथनं डॉट बॉलच्या साहाय्याने खरं तर धावसंख्येला थोडासा स्टॉपर लावत असताना भावेश वालेलकर आणि रुपेश वालेलकर अर्थातच संजू स्पोर्ट्सचे ओनर आहेत, त्यांच्याकडनं या स्पर्धेला बॅट स्पॉन्सर करण्यात आली आहे. से दोन्ही मान्यवर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूयात. दरम्यान हॅमेट केलेला बॉल थोडासा फोर्स करण्यात आला. हा विरोधात आपण बघितला तर भूषण काळेंचा दुसरा मोठा फटका आला, तिथे आपल्याला पाहायला मिळतील धावा 4, आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 26. हा फटका पहा,
दिवेश जेव्हा जेव्हा खरं तर आघाडीला जातो ना, तेव्हा त्याच्याकडनं अपेक्षित असणारी बॅटिंग त्यांच्या टीमने नेहमी बघितली आणि तीच अपेक्षित असणारी बॅटिंग सध्या तरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. ऑन साइडला अजून एक चांगला फटका, फ्लो मध्ये आलाय बॉल आणि त्यांना पाठवण्यात आलाय वाडीस लॉंग ऑन बाहेर. या षटकाची समाप्ती करत असताना षटकाराने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 32 बॅटिंग करत असताना संघ उतार शिव. षटकाची समाप्ती षटकाराने करत असताना दिवेशला तुम्ही बघितलं दुसऱ्या ओव्हरमधला काउंटर अटॅक झाला. 18 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या. पॉवर प्लेमध्ये आपण जर बघितलं तर अवघ्या 14 धावा खर्च केल्या होत्या रोहित पाटीलनं, परंतु त्याच्यामध्ये आपण 2 मोठे फटके बघितले. याही ओव्हरमध्ये 3 मोठे फटके आले. त्याचा बेनिफिट मिळाला बॅटिंग करत असताना टीम उत्तर शिवला, कारण त्या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या 18 आणि 18ने टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती. 16 धावसंख्येच्या करंट रन रेटनं खरं तर या धावा बनतात. या धावा रोखण्यासाठी ना खरं तर आता कॅप्टनला जिम्मेदारी घेणं खरं तर खूप गरजेची आणि कॅप्टन झाला आहे आता ओव्हर नंबर 3मध्ये. कारण 2 ओव्हरचा जर आपण विचार केला तर या 2 ओव्हरमध्ये 32 धावा बनल्यात. थोडासा दबाव वाढत चालला, परंतु आता नॉन पॉवर प्लेमध्ये जर एखादं षटक चांगलं राहिलं तर त्या षटकामधला कमबॅक तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. परंतु ज्या अंदाजाने सध्या तरी दोन्ही बॅटर खेळतात ना, अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. देवेशचा विचार केला तो खेळतो 23वरती. अजय आत्तापर्यंत 8वरती खेळतो, त्यांनी 4 बॉल फेस केल्यात. 16च्या करंट रन रेटने धावा बनतात. या करंट रन रेटने धावा जर रोखायची असतील ना तर आता इथनं चांगली बॉलिंग करावीच लागेल नॉन पॉवर प्लेमध्ये लालचंद्र भंडारीला. थर्ड ओव्हरला होईल सुरुवात. पॉवर प्ले आता खुळलंय. डीपमध्ये मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला खेळाडू. फुल टॉस बॉल ऑन साईडला, पण तो फिल्डर त्या ठिकाणी ट्रॅप रचला गेलात आणि कोणती मिस्टेक नाही. वाईडिश लॉंग ऑनला परफेक्टली कॅच पकडत असताना फिल्डर तिथे फलंदाज होईल बाद. अजयची केली संपुष्टात 32वरती पहिला विकेट. रिप्ले तुम्ही बघताय, नेहालच्या हातामध्ये ही कॅच लॉफ करण्याचा प्रयत्न. जरूर हा ज्युसी फुल टॉस होता. ऑन साईडला लॉफ करत असताना तेवढीशी एनर्जी बिल्डअप करू शकला नाही. आणि या क्रीडांगणाची ज्या ठिकाणी बॅटिंग सुरू आहे डावकुऱ्या त्याच्या बॅटरला ती बाउंड्री खरं तर डीप आहे. ज्या डीप बाउंड्रीमध्ये निहाल फिल्डिंग करत होता, कोणती मिस्टेक त्यांनी केली नाही. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. आणि आता ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो ना तो जीवन चौधरी सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय 1 डाऊन पोझिशनवरती या टीमचा सरसेनापती. राऊंड द विकेट फोर्स केलाय, समोर फटका खेळण्यात आलाय, बॉडीच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न, परंतु अनुमान कुठेतरी चुकला आणि बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. एक्स्ट्रा फोर्स होता या फटक्यावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळेल की राऊंड द विकेटने ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्यात आला होता. ज्या ठिकाणी पुन्हा एकदा साईल होते, परंतु बॉडीच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न, परंतु फ्लो एवढा छान होता, एवढा सुंदर होता जीवन चौधरीचा की जो फोर्स त्याला हवा आहे बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवण्यासाठी तो प्रॉपरली त्यांनी फोर्स क्रिएट केला आणि तिथून आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑफ बाउंड्रीलांच्या बाहेर चौकार आणि 36 धावा. आताही त्याच दिशेने खरं तर बॉल टाकण्यात आला होता, परंतु त्याच दिशेने खेळायचा होता, ते जमलं नाही. बॅटचं हलकंसं कनेक्शन, बॉल मागे गेला थर्डमॅन आणि शॉर्ट पॉईंटच्या फिल्डरने त्या बॉलला अडवण्यात आलं. एक फिल्डर बॅकअपला होता. एका सिंगलने टीमची धावसंख्या 37. नॉन पॉवर प्लेमध्ये अपेक्षा होती लालचंद्र भंडारीला की या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 धावा जर आल्या खरं तर हे षटक तेवढं राहिलं तर या मॅचमध्ये इम्पॅक्ट पडेल. सन्माननीय सोमनाथजी केने साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं. वेलकम. तुमचं यारा ट्रॉफीमध्ये आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. 37 37 धावा टीमच्या टोटलमध्ये. अजून या ओव्हरमध्ये 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात, परंतु महत्त्वाची एक विकेट मिळवली आहे लालचंद्र भंडारीने. दिवेशसाठी बॉल लेग स्टंपला हिट करायचा होता, मागे चालला बॉल, परंतु जाऊ दिलं नाही मागे.
फिल्डर पोझिशनवरती तुम्ही बघितलं तर फाईन लेगला सुंदर फिल्डिंग झाली. त्या ठिकाणी होते सार्थक बॉलला अडवत असताना. थर्डमॅन आणि फाईन लेगला आपण बघितलं ना तर हे प्रॉपरली पॅक केलेलं आहे. कारण माहिती आहे रणनीती की दिवेश जास्त मागेही खेळत असतो. दिवेशचा स्ट्रॉंग झोन आपण बघितला तर मिड विकेटपासून बॅकवर्ड स्क्वेअर लेग या झोनमध्ये दिवेश मोठे फटके जास्त खेळतो. त्याच्यासाठी फाईन लेग सेट करण्यात आला विकेट किपरच्या मागे. थर्डमॅन तुम्ही बघताय तर डीपमध्ये स्क्वेअर लेगचा जो फिल्डर होता तो फिल्डर आता भूषण थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरकताना तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि एक फिल्डर लावण्यात आला डीपमध्ये मिड विकेट. थोडासा पुढे आला, समोर खेळायचं होतं परंतु ते जमलं नाही. बॅक टू द बॉलर, पायाच्या साईन अडवण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला. का तर बॅकअप नाही आहे, बॅकअप भूषणचं दूरवरती आहे. त्याच्यामुळे तिथे विचार केला फिल्डरने की हिट करावं की न करावं. आणि न करण्यात खरं तर थोडीशी आपण बघितली तर ती जबाबदारी त्याने पुढे सरकवली की बॉल जर हिट झाला असता, स्टंप हिट झाला नसता तर कदाचित एक्स्ट्राच्या धावा मिळाल्या असता. त्यासाठी तो थांबला, त्याने वेट केलं. आणि आतापर्यंत या षटकामध्ये फक्त धावा 6 आहेत. टीमची धावसंख्या 38. शेवटचा बॉल होता, फक्त पंच केला. बॉल चला डीपमध्ये स्वीपर कव्हरच्या दरम्यान फिल्डर नव्हते परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने त्या झोनमध्ये फिल्डिंग चांगली केली. बॉल येते विकेट किपर एंडला. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 40. एक गडी बाद. संघ फायटर 11 उत्तर शिव. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. दरम्यान तिसऱ्या मॅचमधल्या दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतो की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉससाठी या. आजदे आणि दावडी दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करतो की इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी यायचं आहे. टीम हडल त्या ठिकाणी सुरू आहे, टीम मिटिंग सुरू आहे की आता कोणाला कंटिन्यू करण्यात यावं. रोहितने 14 धावेचं षटक हाताळलं, भूषणचं षटक राहिलं 18चं. आणि या षटकामध्ये तब्बल आपण बघितलं तर फक्त धावा खर्च झाल्या 8. मग लालचंद्र भंडारीला शेवटच्या ओव्हरसाठी ठेवावं की चौथ्या ओव्हरमध्ये रोहितला आणावं या गोष्टीची चर्चा होईल पाणी पिता पिता. परंतु बघूया त्यामधला तोडगा काय निघतो. सौरभ ठाकूर मथुर बैलाचे खरं तर समर्थक आहेत, यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या जोडीला आर्यन ठाकूर जे उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तुम्ही या मंचावरती तुमचंही सहर्ष स्वागत. टीम मीटिंग आता पूर्ण झाली आहे. त्या टीम मीटिंगमध्ये काय चर्चा झाली असावी ते आता तुम्हाला समजेल की बॉलिंगवरती चौथ्या ओव्हरमध्ये कोणाला आणतात. नो डाऊट प्रत्येक स्पर्धेमध्ये रोहित पाटीलचे 2 षटकं असतात. त्याच्यामुळे लालचंद्र भंडारीने कदाचित तेच सांगितलं असावं की पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव पडला आहे तिसऱ्या ओव्हरमधला तो दबाव आता कुठेतरी रिलीज झाला आहे. मग आता इथून चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा रोहित पाटीलला आणावं. रोहित पाटील या टीमचा एक असा खेळाडू जो परफेक्ट ऑलराऊंडर आहे. तुम्ही त्याला बॅटिंगवरती बघा, तुम्ही त्याला बॉलिंगवरती बघा, फिल्डिंग त्याची चांगलीच होते. या टीमचा परफेक्ट तो ऑलराऊंडर आहे. त्याच्यामुळे कॅप्टनने तेच सांगितलं की चौथ्या ओव्हरमध्ये रोहित पाटीलला कंटिन्यू करण्यात यावा. हा सामना जर तुम्ही उत्तर शिव वर्सेस हेदूटने बघताय परंतु मनोज पवार वर्सेस करण काळनसुद्धा सामना आहे. कारण मनोज पवार ऑफिशियल जे याच गावाला बिलॉंग करतात या स्पर्धेमध्ये ते आहेत, परंतु गावातला संघ असल्याकारणाने ते सध्या तरी कतर रेश करतात. अर्थातच या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि करण शेट काळन के ही या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत असतील तर त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या 40, गडी गमावला गेलेत 1. या टीमकडे बॅटिंग ऑर्डर आहे. टॉप ऑर्डरचे चांगले चांगले फलंदाज आहेत. अजूनही देवेश अर्थातच घारूच येणे अजूनही बाकी आहे. चौथ्या ओव्हरला झाली सुरुवात. ऑन साईडला का तर लॉफ केला सहजरित्या पण तो हाताच्या साईडने अडवल्या बॉलला. थोडासा पुढे आल्यानंतर बॉल बघितलं तर टप्पा पडल्यानंतर बाहेर जाऊ दिला नाही त्या फिल्डरने. हात पुढे करत असताना इथे आपल्याला पाहायला मिळतात धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या 42. आतापर्यंत स्थिती जर आपण बघितली ना तर चांगली स्थिती उत्तर शिवची. कारण 2 ओव्हरमध्ये जो कॅल्क्युलेटिंग क्रिकेट त्यांच्या खेळाडूने खेळला तो आतापर्यंत अप्रतिम राहिला आहे. आणि अजूनही या ओव्हरमध्ये धावा बनत आहेत. शॉर्ट बॉलचा वापर परंतु कमी गतीचा. आता फिरवला, आता देवेशला चकवा देणारा हा बॉल पडल्यानंतर कमी गतीचा. आणि ॲक्शन रिप्ले तुम्ही बघता ही खासियत आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही बघितलं असेल की रोहित पाटीलच्या विरोधात देवेशचा षटकार आला होता तेव्हाही असाच बॉल त्याने टाकला. त्याच्यानंतरही त्याचं प्रत्युत्तर चांगलं राहिलं रोहित पाटील. आणि आताही त्याने तेच केलं की 2 धावा आल्यानंतर त्याने पेस व्हेरिएशन त्याचा दाखवला आणि तिथे थोडासा शांत ठेवत असताना देवेशला. आता एक कमी गतीचा बॉल परंतु मागे चाललाय आणि कॅच पकडली गेली आहे. थोडासा बॉडी बॅलन्स जरूर गमावला होता परंतु प्रदीपने तिथे सेट केलं स्वतःला आणि इथनं फलंदाज बाद होत असताना देवेश बॅक टू द डगआउट.
सगळ्यात महत्त्वाचा रोल नेहमी प्रदीपचा राहिला, कारण जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल तेव्हा तोच ओपनिंगला तुम्हाला येताना पाहायला मिळेल. रोहित पाटील आणि खरं तर प्रदीप ही ओपनिंग जोडी असते टीम हेदुटण्याच्या बाजूने. परंतु जेव्हा जेव्हा एखादा बॉलर आणि त्याच्यावरती जेव्हा जेव्हा आक्रमण होत असतो ना, तेव्हा प्रदीप त्याला गाईड करत असतो आणि गाईड करण्यात आलं. तिथे त्यांनी कॅच पकडली गेली आणि त्या चौथ्या क्रमांकावरती देवेश अर्थातच घारू फुल टॉस बॉल ऑन साईडला. ताकद जरूर आहे फटक्यामध्ये, परंतु त्या ठिकाणी फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. घारूच्या बॅटमधली सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना सध्या तरी तुम्हाला स्कोर पाहायला मिळतोय 43. आतापर्यंतच्या या ओव्हरमध्ये आपण बघितलं ना तर कंट्रोल झाला आहे, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये जरूर दबाव होता भूषणच्या ओव्हरमध्ये, परंतु रोहित पाटीलने आता कंट्रोल केला. धावा 4 बॉल फेकल्यात, 1 विकेट आणि फक्त 3च धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात रोहित पाटीलनं. स्ट्रायकिंग एंडवरती जीवन चौधरी ओव्हर द विकेट, त्याच्यासाठी कमी गतीचा बॉल. हा तिसरा बॉल असा आला जिथे तिसरा बॉल खरं तर नावावरती आपल्याला लिहित असताना रोहित पाटील. ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. क्रिकेटमध्ये ना खरं तर तुमच्यामध्ये आक्रमकता असली पाहिजे, नो डाऊट, परंतु त्याच्या जोडीला जर तुमचा शांतपणा असेल, अर्थातच तुम्ही जर दिमागाचा जास्त वापर करत असाल ना तर क्रिकेटमध्ये तुम्ही जास्त यशस्वी होता. आणि तेच तुम्ही बघितलं, रोहितने आत्तापर्यंतचे 3 स्लो बॉल टाकल्यात आणि 3ही सक्सेसफुल. आता थोडीशी गती जास्त होती परंतु टप्पा पडला आणि तोही विकेट किपरच्या हातामध्ये. इकॉनॉमिकल बॉलिंग या ओव्हरमध्ये खरं तर रोहित पाटीलने फक्त 3 धावसंख्येचं हे षटक हाताळलं, 1 विकेट. आणि धावा ज्या वाढत होत्या त्या धावांना रोखण्यामागचं एकमेव कारण राहिलं रोहित पाटील. अशा पद्धतीने ओव्हर समाप्त झाला. चौथा आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहायला मिळते 43 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान आपण इन्व्हाइट करतोय आजदेचे कॅप्टन आणि दावडीचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. हा ॲनालिसिस तुम्ही सध्या तरी बघताय. जसा शेअर मार्केट असो, ज्या शेअर मार्केटचा भाव कधी कमी जास्त होत असतो, तशा प्रकारे हे पिलर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या तेव्हा चांगल्या स्थितीमध्ये खरं तर होता संघ उत्तर शिव. त्याच्याहून चांगल्या स्थितीमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये गेला, जिथे भूषणच्या विरोधात आलेल्या 18 धावा तिथे तुम्हाला तो पिलर वरती पाहायला मिळाला. त्याच्यानंतर कॅप्टनची चांगली कामगिरी. त्या कॅप्टनच्या ओव्हरमध्ये फक्त 8 आणि 3 धावसंख्येचं षटक हाताळलं रोहित पाटीलने. म्हणजे जो स्ट्रक्चर वाढत गेला होता ना त्या स्ट्रक्चरला कमी करण्याचं काम केलं 2 ओव्हरमध्ये, अर्थातच लालचंद्र भंडारी आणि रोहित पाटीलच्या. परंतु अजूनही शेवटचं षटक आहे, ज्या षटकामध्ये नेहमी बॅटर मोठ्या फटक्यासाठी जात असतो, जास्त धावसंख्येच्या आशा अपेक्षा करत असतो. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये असे आहेत ना की एखाद्या खरं तर खेळाडूच्या नावाने हा संघ ओळखला जातो, तो नाव म्हणजे जीवन चौधरी. तर दुसऱ्या नावाने नेहमी खरं तर दर्शत माजवली आहे या विभागामध्ये, तो नाव म्हणजेच देवेश अर्थातच घारू. रिस्पॉन्सिबल खेळाडू आहे, कारण रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा जेव्हा त्याच्या खांद्यावरती आली ना खरं तर घारूच्या बॅटमधून मोठमोठे फटके तुम्ही बघितलात. आक्रमकता ही खरं तर खास शैली आहे या खेळाडूकडे, परंतु आता त्या शैलीला थांबवण्यासाठी नियाल आला आहे. ज्या नियालच्या खरं तर बॉलिंगवरती नेहमी प्रभावित हा संघ राहिला, डिपेंडेबल राहिला. त्याच नियालला सध्या तरी तुम्ही बघताय शेवटच्या षटकामध्ये 43 43 धावा, 2 गडी गमवल्यात आणि देत ओव्हरला आता इथनं झाली सुरुवात. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॉल हवेमध्ये, इथनं कॅच मिळू शकते का पाहावं लागेल, परंतु दूरवरचा प्रवास होता. भूषण आणि धीरजसाठी खरं तर हे इझी नव्हतं, कारण बॉल हवेमध्ये होता. वॅकेंड एरिया प्रॉपर सर्कलच्या थोडासा बाहेर पडण्यात आला. या बॉलला तुम्ही बघितलं लँड होत असताना जमिनीवरती, तिथून पाहायला मिळतात धावा 2 टीमची धावसंख्या 45. या टीमकडे उत्कृष्ट खेळाडू होता सतीश काळन, परंतु आज तो या टीममध्ये नाही आहे. इंजरी फेस करत असल्या कारणाने एक वेगवान बॉलर यशी या टीममध्ये नाही आहे, त्याच्यामुळे थोडासा हा संघ अपुरा वाटतोय. यावेळेला कमी गतीचा बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेगला चाललाय, बॉल टप्पा पडलाय. धीरजने बॉलला कव्हर करण्यासाठी पुढे आला, परंतु त्याच्या अगोदर आपण भूषणला बघितलं, परंतु धीरजचं बॅकअप सुंदर होतं. तिथून आपल्याला पाहायला मिळतात धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या 47. स्वीप करण्याचा प्रयत्न होता देवेशचा, परंतु बॅटच्या व्यवस्थित रेंजमध्ये बॉल आला नाही. तिथून आपल्याला पाहायला मिळतात धावा 2 47 55 पर्यंत तरी पोहोचावं लागेल, कारण बॅटिंग ऑर्डर बघितली ना तर टीम हेदुटणीची स्ट्रॉंग आहे. सुरुवातीला आपण प्रदीपला बघताय, त्याच्यानंतर त्याच्या जोडीला रोहित येतो, धीरज आणि भूषण. ही बॅटिंग स्टारकास्टनची पॉवरफुल आहे. त्याच अनुमानाने हा फटका आपण बघितला तर फोर्स करत असताना बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा 4 देवेशचा. ॲक्शन रिप्ले आपण बघूयात कशा पद्धतीने फटका खेळला. आणि जे आपण चर्चा करत होतो ना की देवेश या टीमचा रिस्पॉन्सिबल खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. आतापर्यंत नियलच्या षटकामध्ये धावा आल्यात 8.
याच्या अगोदर 8 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं ते म्हणजेच लालचंद्र भंडारीनं, पण तो देत ओव्हरमध्ये आता धावा बनायला सुरुवात झाली आहे. 51 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये. फील्ड प्लेस आता खरं तर सेट केली जाते. याच्या अगोदरही एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नव्हता आणि आताही एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाही आहे. ऑन साईडला खेळतात, एक सिंगल तर जरूर मिळेल. स्वतःच्या फॉलो थ्रूमधून बॉलला फील्ड करण्यासाठी गेले निहाल, तिथे आपल्याला पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या 52 आकडावरती. टीम आजदे आणि दावडी 2 बॉल आता बाकी आहेत. इनिंग ब्रेकमध्ये जर तुमचे कॅप्टन खरं तर टॉस करिता नसले तर 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे. सो विनंती करेन टीम आजदे आणि दावडी टॉससाठी या. 52 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आता फोर्स केला ट्रॅप त्या ठिकाणी रोहित पाटील. नो मिस्टेक, कोणतीही मिस्टेक नाहीये. पकडली गेली कॅच. जीवन चौधरी बाद. 52 आकडावरती. झटका क्रमांक 3. मागे लेंथ खरं तर खेचण्याचा प्रयत्न. बॅटवरती जेव्हा बॉल आला तेव्हा तो तुम्ही बघितला तर मिसटायमिंग झाला. तिथे रोहित पाटील होते लॉंग ऑनला, प्रॉपरली त्याने कॅच पकडण्यात आली. तिथे तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर आणि 52 आकडावरती हा तिसरा झटका बसला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कविन. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडला उजव्या हाताच्या खेळाडूसाठी. बॉल बाहेर वळलाय का ते अंपायर्स बघतात आणि यस, अंपायर्सने इशारा दिला की हा बॉल वाईड आहे. सध्या तरी रितेश म्हात्रे या टीमचे खरं तर जेव्हा एक गरज भासते अंपायरिंगची तेव्हा तुम्हाला ते नेहमी तुम्हाला ग्राउंडवरती पाहायला मिळालात आणि सध्या तरी तेच अंपायरिंग करत असताना हा बॉल वाईड. टीमची धावसंख्या 53. शेवटचा बॉल, परंतु पडल्यानंतर समजला नाही, आतमध्ये आला बॉल. लेफ्ट बॉलर म्हटलं गेलं तर त्याच्यामधला नॅचरल लेग ब्रेक आणि हा तुम्हाला पाहायला मिळाला. अशा पद्धतीने पंच दर्शवत असताना की पहिला डाव या ठिकाणी संपलाय. जिथे बॅटिंग करत असताना फायटर 11 उत्तर शिव धावा बनण्यात 54 आणि 55 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी या टीम समोर. सो दरम्यान आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया आजदे टीमचे कॅप्टन आणि दावडी टीमचे कॅप्टन टॉससाठी या. ही बॅटिंग समरी तुमच्या समोर. दिवेशने खूप चांगली बॅटिंग केली. 13 बॉल त्याने फेस केले, 26 त्याने बनवल्या. अजय पाटीलचंही त्याला पाठबळ होतं, तिथे 8 बनल्या. 10 नॉट आउट देवेशच्या. कविन जरूर खेळला परंतु त्याला एकच बॉल फेस करायला मिळाला. त्याची जास्त कॉन्ट्रीब्युशन बघितली नाही या टीममध्ये बॅटिंगची. सन्माननीय ज्ञानदेव संते साहेब यांच्या शुभ हातून आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा, जिथे आजदे आणि दावडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या उपस्थितीने आपण हा टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. VCC आजदे आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी दावडी. हेड आणि टेल अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. टेल असा कॉल आणि हेड इट इज. सो टॉस जिंकला टीम आजदेच्या कॅप्टनने. मान्यवरांना विनंती करतो की तुम्ही आसन ग्रहण करा. थोडीशी चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. टीम दावडी, थोडी चर्चा करूयात आपण. या ठिकाणी करूयात. आजचा फायनल डे आणि तिसऱ्या मॅचमध्ये तुमच्या समोर खरं तर दावडी आहे. याच्या अगोदर तुमच्यामध्ये कधी सामना झाला? या वर्षात तर नाही झालाय. गत वर्षामध्ये अर्थातच झाला असेल कदाचित, कारण या विभागामध्ये खेळत असताना दावडे आणि आजदे हे बऱ्याचदा आपण एका लॉटमध्ये बघितले. परंतु आज ते निमित्त आहे, या स्पर्धेमध्ये तुम्ही एकामेकाच्या विरोधात आलात. प्रथमतः टॉस तो जिंकलाय, काय डिसिजन तुझा? डिसिजन पेंडिंग आहे. पेंडिंग डिसिजन जास्तही ठेवू नका. ही स्पर्धा कशी वाटते? कारण 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये देखणं आयोजन आणि या क्रीडांगणाचा इतिहास आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षामध्ये तुम्हाला ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळते. सो या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? खूप चांगली स्पर्धा आहे. सोनारपाडा संघाचा धन्यवाद मानतो आम्हाला संधी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुमचा डिसिजन लवकरात लवकर कळवा. दावडी, आपण सध्या तरी खेळाडू काहीसे बघतोय तर नवीन चेहरे तुमच्या टीममध्ये येतात, कारण काहीसे कामकाजामध्ये व्यस्त असतात आणि स्वतःच्या खरं तर विचारानेही काहीसे खेळाडू तुमच्या टीममध्ये दरवर्षी खेळत नाही. परंतु ह्या वर्षामध्ये तुम्ही नवीन चेहरे घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ऑल ओव्हर सध्याचा सीझनचा परफॉर्मन्स तुमचा कसा चालू आहे?
सध्या तर आमची बॅड लक चालू आहे थोडा. किती स्पर्धा खेळलं काय आठवतं या हंगामामध्ये किती स्पर्धा खेळलात तुम्ही? या स्पर्धामध्ये तिसरी एंट्री आमची फक्त. म्हणजे हंगामाची सुरुवात झाल्यापासून फक्त तिसरी स्पर्धा आहे की तुम्ही या ठिकाणी खेळत आहे. ही स्पर्धा कशी वाटते? तुम्ही खेळण्यासाठी जरूर तुम्ही आलात. आर आर ट्रॉफीमध्ये तुम्हाला एंट्री या ठिकाणी सोनारपाडा या सर्व मॅनेजमेंट कमिटीने दिली. सो या स्पर्धेबद्दल आणि या मॅनेजमेंट टीमबद्दल काय म्हणाल? स्पर्धा तर नेहमी छान असते, पण इथे आम्ही 2 वेळा उपविजेता ठरलेलं या मैदानावर. म्हणजे हा क्रीडांगण तुमच्यासाठी लकी क्रीडांगण आहे. चल थँक्यू सो मच. हे ओपिनियन नव्हते टीम दावडीचे कॅप्टनचे. आज टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. डिसिजन त्यांचा खरं तर फिल्डिंगचा आहे की बॅटिंगचा आहे हे थोड्याच वेळात आमच्यापर्यंत ते पोहोचेल आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. सन्माननीय ज्ञानेश्वरजी संते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतो की तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मी सोमनाथजी केने साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. मंचावरती असणारे आमचे उपस्थित खास पाहुणे या ठिकाणी आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. विनंती करेन हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करण्यात यावा. या स्पर्धेच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी होत असताना जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. 55 धावसंख्येचं टार्गेट. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. टीम सतरंगी क्रिकेट संघ हेदुटण्याची आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकाल. भावेश वालिलकर संजय स्पोर्ट्सचे ओनर या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बॅट खरं तर स्पॉन्सर करण्यात आली. सो त्यांचंही या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच भागेश म्हात्रे. स्वागत आहे पुनश्च सर्व लाडक्या क्रीडरसिकांचं. आर एम ट्रॉफी 2026 स्पर्धेचा दुसरा अंतिम दिवस मैदानावरती आपण बघतायत. कालच्या पहिल्या दिवसात जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. बघूया आज या 8 संघातून कोणता संघ प्रवेश करतो. दरम्यान आपण बघू शकाल सन्मान होतोय त्या ठिकाणी भावेश वालिलकर संजू स्पोर्ट्सचे सर्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक बॅट 2 बॅट देण्यात आलेले आहेत, तर त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करूया. नेहमीच भावेशचं योगदान अनेक स्पर्धांमध्ये आम्ही बघत आलेलो आहे. कोळेगावच्या नाक्यावरती गेल्यानंतर तुम्हाला हे स्पोर्ट्स शॉप तुम्हाला दिसेल तिथे. उभ्या मैदानाकडे 55 करायचे आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर. सुरुवात झाली आहे चौकाराने. सुरुवात झाली चौकाराने. टार्गेट 55 धावांचे. 11 धावांची धावगती प्रति ओव्हर मागे राखायची आहे. ओपनिंग पेअर रोहित पाटील आणि दुसऱ्या बाजूला प्रदीप काळनला आपण बघतायत. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा दिवेश. उडवला. यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करताय. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑन वरनं फिल्डर आले. चेंडूला आत ढकललंही होतं, पण त्या चेंडूला त्या ठिकाणी खरं तर धडक लागली. जो क्षेत्ररक्षक मिड ऑफवरनं गेला होता चेंडू कव्हर करण्यासाठी, त्याला लागून चेंडू पुन्हा एकदा बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं होतं. हा चेंडू मिड ऑफच्या वरून काढण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्ले सुरू होता आणि पूर्वनियोजित हा फटका आपण बघतायत. आणि बघा काय घडलं होतं. चेंडूला आत ढकललं होतं, पण तिथे जो क्षेत्ररक्षक कव्हर करण्यासाठी आला होता त्यालाच चेंडू धडकून पुन्हा तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि हा सलग दुसरा चौकार. स्वीप करतायत. फिल्डर आहे त्या ठिकाणी. जीवन फार वेगाने येतात मिड ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण. उत्तर शिव 11 फायटर गावदेवी उत्तर शिव संघ मैदानावरती खेळतोय आणि समोर आहे सतरंगी क्रिकेट संघ हेदुडणे. एक जबरदस्त लढत आहे. 3 ओव्हरमध्ये पहिल्या 40 धावा केल्या होत्या उत्तर शिवने. मात्र त्यानंतरचं कमबॅक आपण बघितलं. रोहितचं षटक 3 धावांचं राहिलं. एकूण 2 ओव्हरनंतर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 14 आल्या, पण सुरुवात चांगली मिळून एक मोठी टोटल उभी करता आली नाही. पण ही टोटल देखील एक फायटिंग टोटल आहे. इनरे चेंडू गेलाय मागे. विकेट कीपर बीट. शॉर्ट थर्डमॅन बीट. चेंडू गेला लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
नशिबाचा चौकार ज्याला म्हणतात ना, तो हा चौकार आपण बघतायत. बऱ्याच एज लागल्यानंतर चेंडू कधी शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेगला बीट करून विकेट किपरला बीट करून जेव्हा मागे जातो आपण त्याला म्हणतो की नशिबाचा चौकार. ओ फोर्सिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा ओलांडतोय चेंडू, गेला सीमा पार, येतोय हा चौकार. आणि 4 चौकार आल्या. 2 चौकार आपण रोहितच्या बॅटमधून बघितले, 2 चौकार आपण प्रदीप काळेंच्या बॅटमधून बघितलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 17. स्लोअर वन इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर गेलाय, हा देखील सीमारेषे बाहेर. आणखीन एक चौकार, षटक संपलंय. पहिलं या षटकामध्ये 5 चौकार 1 सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 21, नो लॉस. ₹500 प्राप्त झालेले आहेत प्रदीप काळनला. जे आपण बघितलं मगाशी विनायक मुंडेलाही 3 षटक ठोकल्याबद्दल मिळाले होते ₹500. आणि बघू शकाल पहिले षटक अशा पद्धतीने होता. पहिलाच बॉल फुलटॉस ऑन साईडला टर्न केलं होतं रोहित पाटीलने, हा चौकार आला होता. दुसरा बॉल या ठिकाणी आपण बघतायत इनफिल्डच्या वरून खेळले होते, जो मगाशी क्षेत्ररक्षक धावत गेला होता. चेंडूला आत ढकलला पण दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला धडकून तो बाहेर गेला. चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला तर सिंगल ती त्या ठिकाणी आली तिसऱ्या बॉलवरती. आणि त्यानंतर आपण बघतायत की चौथ्या बॉलवरती एज झेल होता आणि चेंडू थेट फाईन लेगच्या दिशेने गेला. त्याचबरोबर 5व्या चेंडूवरचा हा चौकार बघा आपण कशा पद्धतीने हे चौकार आले होते. हे षटक कसं होतं त्याची ही हायलाईट आपल्याला दाखवत आहेत रोशन फराड. असे हे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये 5 चौकार 1 सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 21. 55चं टार्गेट पहिल्याच ओव्हरमध्ये 21 आलेले आहेत. आणि आता उर्वरित इक्वेशन बघा, 34 धावांची गरज आहे विजयासाठी. उडवला मिड विकेटच्या वरून, गॅप मोठी आहे, फिल्डर नाहीये डीपमध्ये, चेंडू चाललाय. आणि बघा काय क्षेत्ररक्षण डीपमध्ये, क्षेत्ररक्षण कवीन होते, अप्रतिम क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेगचा पल्ला करता तिथून मिड विकेटला आले, फार वेगाने धावत आले आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा दरम्यान आपण बघतायत 2 धावा वाचवलेल्या. धावसंख्या धावफलकावरती 23. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी आपण बघतायत करणला आणलेले. दिवेशचं षटक फारच महागडं राहिलं, 21 धावांचं ते षटक आपण बघितलं. आणि या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती 2 धावा 23 झालेल्या आहेत. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये. 55चं टार्गेट आहे आणि सुरुवात चांगली मिळाली आहे, त्यामुळे तो आत्मविश्वास दिसतो आता बॅटिंगमध्ये. मिस टायमिंग, टॉप एज, झेलची शक्यता. आणि हा झेल टिपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रितेशने. आणि पहिला गडी बाद होतोय सतरंगी क्रिकेट संघ तुंडेवरचा रोहित पाटील. बॅक टू द डग आउट. जादूटोणा का तर एक व्हिडिओ आपण बघितला होता, उसाडण्याच्या मैदानावरती कोणीतरी जादूटोणा केला होता. वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी ते भावले तयार करण्यात आले होते. का तर भरपूर जण या गोष्टीला मानतात देखील. पण जर या गोष्टी खऱ्या असत्या तर मग माणसाला कोणाला थेट मारायची गरज नाही पडणार. असा जादूटोणा करून प्रत्येकजण संपू शकतो आपल्या शत्रूला. आणि यूट्यूबला 5 मिलियन व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेले आहेत बघा. जादूटोणा. अजय भंडारीने ही सगळी माहिती दिली होती समोर येऊन. उसाटणेच्या मैदानावरती हा प्रकार घडला होता. या मैदानाकडे धीरज न्यू बॅटर मैदानात दाखल झालेला आहे. लेफ्ट हँडेड आहे. सामना करतील लेफ्ट हँडेड बॉलर करणचा. पूल करतायत. फिल्डर आहे डीपमध्ये. प्रोटेक्शन दिले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक कुणाल त्या ठिकाणी होते. केवळ 1 धाव मिळेल.
धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 1 विकेटच्या मोबदल्यात 24 धावा झाल्यात. 31ची गरज आहे. पंचांच्या भूमिकेत आपण बघतात प्रसाद सहस्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत सोनारपाडा संघाचा अत्यंत घातक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती झाली मिडल ऑर्डरचा रितेश आपण बघताय छोट्या या नावाने जो परिचित आहे आणि तितकाच दर्जेदार क्षेत्ररक्षक. आणि आजही छोट्यामधली चपळाई आपण नेहमी बघितली आहे. जबरदस्त बॅटिंग जवळजवळ 250-300चा स्ट्राईक रेट त्याचा आपण नेहमी बघितलेला आहे. एज लागले पण आधी चेंडू बॅटला लागल्यानंतर तो खाली लँड झाला आहे. हा डॉट बॉल. करणच्या षटकात 3 धावा आल्या. 4 चेंडूमध्ये 1 विकेटही त्याने प्राप्त केलेली आहे. आणि वयवर्ष 17 फार कमी वयाचा खेळाडू. अनेक संघांमध्ये आपण हे तरुण खेळाडू बघतोय. कालही आम्ही एक खेळाडू बघितला जो 14 वर्षाचा होता. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा करण. ओहो यावेळेस मात्र लॉंग ऑफला फिल्डर जज करतायत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. देवेशने हा झेल टिपलाय. हा दुसरा धक्का मैदानावरती लागतोय. प्रदीप काळांच्या रूपाने हे तुटणे ब संघाला. आणि पहिल्या षटकात 21 आल्या. तिथून मात्र काय कमबॅक आहे बघा उत्तर शिव संघाचं. या षटकात नवख्या करणने जो वय वर्ष 17 त्याने कुठेतरी हा खतरा निर्माण केला हेदुडणे बससाठी. केवळ 3 धावा आणि 2 विकेट बाद केल्या. दोन्ही सलामीवीरांना दाखवल्या तंबूचा रस्सा. आणि धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली आहे ते म्हणजे 24. 31 धावांची गरज आहे आणि 31 धावा करण्यासाठी 19 चेंडू आता शेष आहे. हलक्या हाताने खेळतायत. झेल होईल का नाही. इनफिल्डच्या वरून पाठवलाय आणि क्षेत्ररक्षक धावताय त्या ठिकाणी. खुणाल चांगलं क्षेत्ररक्षण झाले. 2 धावा या दरम्यान मिळतील. न्यू बॅटर मैदानावरती भूषण त्या ठिकाणी आलेलं आहे. षटक संपलेलं आहे. हे दुसरं धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 26-29 धावांची अजूनही गरज आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 29 धावा करायच्या. 9.67 ही धावांची आवश्यक गती आहे. या पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या तिथून खरं तर एक मोमेंट प्राप्त झाला विजयाच्या दिशेने जाण्यासाठी. आणि पहिलं षटक ज्या पद्धतीने कॅपिटलाइज केलं पॉवर प्लेचं ते जबरदस्त होतं. 5 चौकार तिथे आले आणि तिथूनच एक चांगली सुरुवात मिळाली. या ओव्हरमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. 26 धावा धावफलकावरती बघतो 29 करायच्या आहेत. वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग लगेचच लावा उत्तर शिव संघ प्लीज. कारण की 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याचबरोबर बक्षीस समारंभही आपल्याला कव्हर करायचा आहे. त्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ शिल्लक असणं फार गरजेचं आहे. ओमसा MTC ही स्पर्धा कव्हर करते. अत्यंत सुंदर अशी वाहिनी आणि नेहमीच प्रामाणिकपणे काम कसं करायचं विश्वासावरती खरं कसं उतरायचं आयोजकांचे हे रोशनला ठाऊक आहे. आणि नेहमी आम्ही म्हणतो की जर सध्याच्या घडीला जर तुम्ही विचार केला ठाणे रायगड या जिल्ह्यामध्ये टॉपचे जे ऑपरेटर असतील त्यामध्ये रोशन फराड असतील. त्याचबरोबर संदेश शेळके असतील. असे काही ऑपरेटर आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं GTCचे नरेश कडाव देखील जबरदस्त ऑपरेटर आहेत. अशी भरपूर नावे सूरज म्हात्रे असतील. ही नावं बरीच मोठी आहेत. आपण बघितलं तर तेजस भोईरला आपण त्यामध्ये घेऊ शकतो. कारण ऑपरेटरची भूमिका फार महत्त्वाची. कॅमेरामॅनचा रोल तितकाच महत्त्वाचा असतो पण ऑपरेटरलाही माहिती असणं गरजेचं आहे. जसं मैदानावरती प्रेझेन्स ऑफ माइंड खेळाडूंकडे असणं गरजेचं आहे. कॉमेंटेटरकडे असणं गरजेचं आहे. तसंच ऑपरेटरकडेही ते प्रेझेन्स ऑफ माइंड असणं गरजेचं आहे. मैदानावरच्या घडामोडीनुसार त्यालाही बऱ्याचशा गोष्टी स्क्रीनवरती दाखवाव्या लागतात. एखादी सिच्युएशन ज्या पद्धतीने येते तेव्हा मात्र त्यानुसार रोशन फराड नेहमीच तयार असतात. आणि मेहनत आहे. स्पर्धा छोटी असो किंवा मोठी असो काम प्रामाणिकपणे करणं हे आपलं कर्तव्य असतं. पूल करतात आपण पूल स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. गेलाय चेंडू त्यांना बीट करून सीमा पार येतोय आज चौकार. तीस धावा धावफलकावरती आपण बघतायत. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आपण बघताय धीरजच्या बॅटमधून. हलक्या हाताने ऑनसाईडला टर्न केलं. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि हो झालाय. फिल्डर खूप मागे होते
चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत बघा त्या ठिकाणी पाय बहुतेक मुरगळलाय किंवा क्रॅम्प आलाय. भूषण खाली कोसळलेले आहेत. अंपायर चेक करतायत. रिलीज स्प्रे असेल तर घेऊन जा मैदानावरती, तो तात्पुरता आराम जरूर देईल. पण बघा त्या ठिकाणी आधीच माहिती मगाशी भागेशने दिली की 5 खेळाडू हे जायबंदी आहे, दुखापतग्रस्त आहेत. हे दोन्ही संघाचे जे पूर्णपणे फिट नाही आहेत आणि त्यामध्ये आपण बघतायत भूषणलाही रिलीज स्प्रे असेल तर घेऊन जा मैदानावरती. स्पर्धा आपण बघतायत RM ट्रॉफी, अत्यंत सुंदर अशी स्पर्धा, सोनारपाडा गावाची अत्यंत मानाची सन्मानाची आणि राकेश म्हात्रेच्या आठवणी खातर या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या गावचा एक कोहिनूरचा हिरा जो आपल्यामध्ये नाही राहिला, बजरंग दलचा एक जबरदस्त कार्यकर्ता होता आणि नेहमीच समाजसेवेची ओढ त्याला प्रचंड होती. त्याच्या असंख्य आठवणी आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहे. आणि आज या RM 11 या नावाने संघ जेव्हा जेव्हा उतरतो तेव्हा तेव्हा आपण बघितलं यंदा काय जबरदस्त कामगिरी. टोटल 15 ट्रॉफीज सोनारपाडा गावामध्ये आलेले आहेत. RM 11 या नावामध्ये ताकद आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतो की गावदेवीच्या नावाने SP 11 संघ देखील खेळतो. एकूण 15 ट्रॉफीज गावात आलेले आहेत आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. सोनारपाडा गावाने जो क्रिकेटमध्ये जो दरारा निर्माण केला आहे तो फार, आणि अंडर-21च्या 3 आहेत म्हणजे एकूण 18 ट्रॉफीज झाले आहेत. रोशन ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. हा कीर्तिमान आपण म्हणतो, या विक्रम आहे. दुसऱ्या बाजूला ऋषिकेश राजाराम केणे देखील याच गावचे सुपुत्र जे आपल्यामध्ये नाही आहे आणि दरवर्षी या दोघांना स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात येते. स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान, स्वर्गीय राकेश म्हात्रे 11 व SP 11 यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा RR चषक, ज्याला आपण RM ट्रॉफी देखील म्हणतो, RR चषक. आणि स्क्रीनवरती बघू शकाल विनोददादा पाटील यांचा कटआउट. त्याचबरोबर ही सगळी दिग्गज मंडळी, तकदीरची कान असेल, या सगळ्यांच्या फार फार शुभेच्छा आहेत. ही राजकीय सामाजिक क्षेत्रातील ही सगळी मंडळी ज्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे त्यांचे कटआउट्स. डाव्या बाजूला विनोददादांचा कटआउट स्क्रीनच्या बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय राजूदादा पाटील यांना आपण बघताय. त्याचबरोबर अगदी आमच्या स्टेजवरती जे 4, 6, 7 चेहरे जे आपण बघतात कदाचित जे आपल्यामध्ये नाही आहेत, त्यामध्ये आपण बघतोय रिची म्हात्रे, निलेश म्हात्रे, त्याचबरोबर राजेश जाधव, ज्ञानेश्वर केणे, स्वर्गीय चेतन म्हात्रे, स्वर्गीय दिया पाटील, त्याचबरोबर योगेश पवार. ही सगळी जे 7 आपण हे जे फोटो आपण बघतात ते सगळेजण आपल्याला सोडून गेले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील RR चषकच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे. भरपूर जण आपण आपल्यामधून कधी निघून गेले कोरोना काळामध्ये असेल, कारण ही सगळी मंडळी जी फार कमी वयामध्ये गेलेली आहे आणि जो अकाली मृत्यू येतो का तर तो मनाला वेदना देणारा असतो. ओढ्या मैदानाकडे 23 धावांची गरज आहे. हा चेंडू पूल केला, समोर फिल्डर आहे, झेलची शक्यता आहे आणि फलंदाज धीरज बाद होतोय. हा तिसरा गडी बाद होतोय मैदानावरती. सतरंगी क्रिकेट संघ दुडणे बचा. मैदानावरती विकी आलाय. विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 23 धावांची गरज आणि 23 धावा करण्यासाठी आपण चेंडूंचा जर विचार केला तर 15 चेंडू शेष आहेत. इक्वेशन स्क्रीनवरती बघतायत. विकेट 3 प्राप्त केलेले आहेत, आणखी 1-2 विकेट प्राप्त केले तर या मॅचमध्ये दबाव निर्माण करू शकतील. ऑन द टोच खेळत असताना पॉईंटच्या दिशेने हलक्या हाताने चेंडूला ढकललंय. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो ती म्हणजे एकूण 33. आता 22 करायचे आहेत. 14 चेंडू त्या ठिकाणी शेष आहे. फार मोठं टार्गेट नाही आहे, पण ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे कुठेतरी विजयाच्या दिशेने हा संघ पोहोचताना आपण बघतोय. पण विकेट्स प्राप्त केलेले आहेत. अजिला 1 विकेट मिळालेलं आहे. पण बघूया मैदानावरती बॅटिंगमध्ये प्रचंड स्ट्रेंथ हे दुडणे संघाची. हलक्या हाताने चीप करताय. जेल होईल का
आणि झाला ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये झेल टिपलाय कुणालने. आणि खीन एक धक्का मैदानावरती आपण बघताय सतरंगी क्रिकेट संघ एदुडने बोला. हरिभक्त परायण जोमा पाटील जोमा केणे माफ करेन की आपण कुठे असाल या जोमा केणे यांना विनंती करतोय. हरिभक्त परायण जोमा केणे यांना विनंती करतोय महाराजांना या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. न्यू बॅटर सोमनाथ काळ मैदानावरती येतोय. सुरुवात चांगली झाली होती पण कुठेतरी आता या डावाला जणू काय दृष्ट लागले की काय, कारण की एकूण 4 विकेट आतापर्यंत गमावलेले. पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट नव्हता, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2, तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यात आणि पहिले षटक वगळता नंतरच्या 2 ओव्हरमध्ये चांगलं कमबॅक उत्तर शिवचं आपण बघितलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण 33 आणि 22ची गरज आहे. 13 चेंडू शेष आहेत. अखेरचा चेंडू ओ हो बॅटची एज होती बहुतेक ज्या पद्धतीने जीवन चौधरीने जो आवाज दिला होता कदाचित झेल होता. आणि अशा प्रकारे षटक तिसरं संपले. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 33 धावांची गती. पहिल्या ओव्हरमध्ये 21 होती, दुसऱ्या ओव्हरनंतर आपण बघितला जेव्हा धावा 26 झाल्या ती धावांची गती 13.00 होती. तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 आल्या, एकूण धावसंख्या 33, धावांची गती 11.00 आणि आता 12 चेंडूमध्ये करायचे 22 म्हणजे 11.00चाच रिक्वायर्ड रन रेट इथून राखावं लागेल जो करंट रन रेट आहे. तर बघूया 12 बॉल 22ची गरज आहे. काय घडेल या मॅचमध्ये प्रश्न जरूर निर्माण झाला आहे. दिवेश, करण आणि अजय असे 3 गोलंदाज वापरलेले आहेत संघ नायकाने. जीवन चौधरीचा संघ 11 फायटर गावदेवी उत्तर शिव संघ मैदानावरती खेळतोय. आणि उत्तर शिव म्हटलं की स्वर्गीय आनंद दिघे क्रीडांगण जे माहिती मिळाली की ते आता नाही आहे अशी उपलब्ध. का तर पर्याय तुम्हाला नवीन पर्याय उपलब्ध करावे लागतील. त्या पद्धतीने कित्येक मैदानं काळाच्या पडद्याआड गेले आणि मैदानाचा प्रश्न अनेकांना भेडसावतोय. आणि काही ठिकाणी मैदानं आहेत पण प्रॅक्टिसलाच कोणी जात नाही अशीही. दरम्यान राहुल ठाकूर यांचं आगमन होते. स्वागत आहे आपलं राहुल ठाकूर. 12 बॉल 22ची गरज आहे. इथून संघ खेळतोय. बॉलिंग मार्कवर करणला पुन्हा एकदा आणलेले. हुक केलाय, पाठवलाय फाईन लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क. हा षटकार धावांची गरज आहे विजयासाठी. 22ची गरज होती. तर 22ची गरज होती. हा षटकार आलाय आणि इथून मात्र आता इक्वेशन बघा 16ची गरज आहे. षटकार ठोकलाय, गरज होती या षटकाराची आणि तो षटकार विकीच्या बॅटमधून आलाय. आणि हा षटकार नक्कीच मोटिवेशन देईल, लढण्याची ऊर्जा देईल विकीला. पण बघूया करणकडे काय उत्तर आहे. ज्या करणने पहिल्या स्पेलमध्ये केवळ 5 धावा दिल्या पण त्याच्या पहिल्याच बॉलवरती या ओव्हरमध्ये षटकार आलाय. ओहो वेगवान चेंडू ऑफ स्टंपवरती. मागचा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. तो फाईन लेगच्या दिशेने खेळले होते. फार कठीण असं वेगवान चेंडूला फाईन लेगला मारणं. काय टायमिंग साधलं होतं विकीने. पण पुढचा चेंडू बघा करणने लगेचच पलटवार केला, कमबॅक केला. हा डॉट बॉल. 10 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 16ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर तयार करण. लेफ्ट आर्मवरती विकेट. हा चेंडू ऑन साईडला खेळतात. फिल्डर डीपमध्ये. क्षेत्ररक्षण तिथे झालंय खराब आणि या 2 धावा. थोडीशी घाई झाली. अति घाई संकटात नाही असं नेहमी म्हणतात आणि तिथे आपण बघता ती थोडी घाई झाली. जिथे 1 होता 1 धाव होती तिथे मात्र या 2 धावा येतात. इक्वेशन बदलते. आता मात्र धावसंख्या 41 आणि 14ची गरज आहे. 14 करण्यासाठी 9 चेंडू शेष आहेत. करण पुन्हा एकदा तयार. उडवलाय, उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. आल्या धाव आणि बघा चेंडूपर्यंत पोहोचताच आलं नाही. या 2 धावा येत आहेत. या हाफ चान्स असतात ज्याला फुलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आणि मॅचची सिच्युएशन ज्या पद्धतीने आहे त्यानुसार आज झेल कुठल्याही परिस्थितीत पकडणं फार गरजेचं होतं पण पकडता आला नाही झेल. धावसंख्या धावफलकावरती 43
आता विजयासाठी करायच्या धावा 12-8 चेंडू शेष आहेत. या ओव्हरमध्ये धावा तब्बल 10 आलेले आहेत. ज्या करणने 5 धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये त्याने मात्र 4 चेंडू 10 धावा इथे खर्च केल्यात. बॉलिंग मार्क तयार. करण पुन्हा एकदा उंच गेलाय, बघूया लांब किती जाईल. गेलाय बाहेर, आला हा षटकार आणि या षटकाराने सामना सोपा झाला मैदानावरती. तो सतरंगी क्रिकेट संघ येथून ब साठी. दुसरा षटकार आलाय आणि सामना इथून मात्र आता सोपा होतोय. 6 धावांची गरज आहे 7 चेंडूमध्ये विजयासाठी. या षटकात धावा तब्बल 16 आल्यात. 22ची गरज होती. आणि खेन एक तडाखा, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतो हवाई सफर आणि मॅच इथे झाले फिनिश. 6 चेंडू आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकूण 6 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन सतरंगी क्रिकेट संघ येथून खूप खूप शुभेच्छा. सामना थोडासा फसला होता पण त्यानंतर विकीची ही खेळी बघा. हा षटकार दाखवत आहेत, विनिंग शॉट दाखवत आहेत आपल्याला स्क्रीनवरती. रोशन 7 चेंडू 23 केल्यात आणि संघ अडचणीत असताना या धावा आलेल्या आहेत. आणि आम्ही नेहमी म्हणतो की फलंदाज भरपूर आहेत क्रिकेट विश्वामध्ये, पण फलंदाज तोच खरा असतो जो संकट समयी धावा करतो, संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावतो. ही मॅच समरी तुमच्या समोर या ठिकाणी आपण बघताय. 54 केल्या होत्या उत्तर शिवने, 3 विकेट गमावले होते. दिवेशने 26 केल्या होत्या. दिवेश ज्युनियरने त्या ठिकाणी ज्युनियर सिनियर असं आपण म्हणू शकतो. एका दिवेशने 10 केल्या, दुसऱ्याने 26 केल्या होत्या. पण त्याला प्रत्युत्तर देताना विकीकडनं 23 धावांची काही, प्रदीपने 12 केल्या, रोहितने 11 केल्या, धीरजने 7 केल्या. 55 धावा 4 ओव्हरमध्ये चेस झालेल्या आहेत आणि 1 षटक आणि 6 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. तो म्हणजे येथून बने. अभिनंदन टीमचं. आणि आपण जाहीर करूया सामनावीर. तर मॅन ऑफ द मॅच विकी. 7 चेंडू 23 धावा गेल्यात. आणि त्याचबरोबर प्रदीपने देखील यायचे, त्याने 3 चौकार ठोकले, त्याबद्दल स्वरित. धीरज मात्र याचकडून 500 रुपये. आणि हे पुरस्कार देण्यासाठी मी आदरणीय अबप झोमा केंड यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. या प्रदीप काळन 3 चौकार ठोकलेत बॅक टू बॅक, त्याबद्दल 500 रुपये. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच 7 चेंडू 23 धावा ज्याने केल्या तो विकी मॅन ऑफ द मॅच. दुसरा सामना सुरू होतोय. संघ या ठिकाणी आपण बघितलं येथून जिंकले. करण काळाने यांचा हा संघ विजय झाला. दुसऱ्या बाजूला नितीन काळाने यांचा संघ मैदानात उतरतोय. आज जे संघ त्यांच्या समोर आहे दावडी. तर जोमा